कर्जत तालुक्यातील तोरकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मद्यधुंद शिक्षकास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। या प्रकरणी या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी सातत्याने घोषणा केल्या जातात, मात्र दर्जा सुधारण्याची जबाबदारी असलेले शिक्षकच दारू पिऊन शाळेत येत असल्याचं धक्कादायक चित्र कर्जत तालुक्यातील तोरकवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पाहायला मिळालं। या शाळेत नियुक्तीस असलेले अन्सार शेख हे शिक्षक गेल्या वर्षभरापासून मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात। याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शेख यांना स्वतः पकडून पोलिसांच्या हवाली केलं। शेख यांच्या गाडीच्या डिक्कीतही दारूची बाटली आढळून आली। विस्तार अधिकारी भोरे आणि केंद्र प्रमुख दिगंबर कापरे यांच्यासमोरच शेखच्या गाडीतून दारूची बाटली काढण्यात आली। त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्यावर पोलिसांनी शेख यांना कर्जत पोलीस ठाण्यात आणलं। शेख यांच्या मद्यपानामुळे विद्यार्थी त्रासले असून अनेक मुलींनी शाळेत जाणंच सोडल्याचं सांगण्यात येत आहे। प्राथमिक शाळा तोरकवाडी येथील शेख अन्सार कासारबाई हे शिक्षक रोज दारू पिऊन येतात आणि लहान मुलांना ते पुसायला होतात, उलट्या करतात आणि पुसायला होतात। ग्रामस्थांनी तक्रारी करूनही जंजिरे साहेब आणि कापरे साहेब यांनी कोणची दखल घेतली नाही। आज पोलिसांना पाठवलं, आले पोलीस घेऊन गेले। तुम्ही तक्रार त्यांच्या विरोधात देणार? तक्रार दिलेली केंद्र मुख्यमंत्र्यांनी मी माझा जे अहवाल आहे काल गावांचा घेतलेला तो आज मी माझ्या गशी पोहोचणं अहवालामध्ये लोकांनी सर्व विद्यार्थी जबाब घेतले। ग्रामस्थांची पालकांची तक्रार आहे। गेल्या वर्षीपासून वारंवार या शेख गुरुजी आणि कापरे गुरुजी यांच्याकडे आम्ही सारख्या तक्रारी करीत होतो, पण तरीसुद्धा त्यांनी काहीच न विचार करता आमच्या मुलांना व्यवस्थित न शिकवता त्यांना मारहाण करून धमकी देऊन कसं कुठंतरी बसवायचं आणि दारू पित राहायचं। ही शाळा अजूनही चालू आहे। आता ही निदर्शनात आल्यामुळं त्यांची बाटली डिक्कीत सापडल्यामुळं पोरांनी त्यांना हे करून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। पण तरीसुद्धा जंजिरे साहेबांनी इथं यायला पाहिजे, ते आले नाहीत। प्रत्येकाचे फोन घेऊन वेगळे वेगळे उत्तर दिले, कोणाला वेगळ्या भाषेत बोलले, काय बोलले, हे सुद्धा त्यांनी चुकीचं केलेलं आहे। त्यांनी सुद्धा असं यायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं, की येऊन भेट द्यायला पाहिजे होती। बऱ्याच गाराने त्यांच्याकडे गेलेले आहेत, पण त्यांनी सुद्धा ते टाळलेलं आहे। आणि हे आपले कापरे साहेब तर त्यांच्या पलीकडं वेगळी भूमिका घेऊन त्या सरांच्या बाजूने बोलतात, हे एक चूक करतात। असं न होता आमच्या शाळेला एक चांगला असा शिक्षक मिळावा आणि आमचे विद्यार्थी चांगले घडावेत ही आमची अपेक्षा आहेत। शाळेमध्ये साहेब लोकांशी तक्रार केल्यानंतर साहेब लोक उलटे आम्हाला धमकीचे आदेश देतात की मी तुमच्या फौजदारी गुन्हा दाखल करेल असे। जंजिरे साहेब व कापरे साहेबांना वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर ठोस कारवाई कोणती केली गेली नाही त्यांनी। गट शिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे यांच्याकडे शेखची वेळोवेळी तक्रार करण्यात आली होती, मात्र ते दखल घेण्यास तयार नसल्यानं त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी देशमुखवाडीचे उपसरपंच मालोजी भिताडे, सुधीर तोरकड, महादेव धुमाळ, रमेश मोरे, लक्ष्मण तोरकड, सहाजी तोरकड, दीपक गव्हाणे, अण्णा काळे, काका मोरे, पोपट धुमाळ आदी उपस्थित होते। महानगर न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो।